नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली सायन्स क्लासेसच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 10th मध्ये आपण 7 नंबरचं जे चॅप्टर आहे लेन्सेस नावाचं स्टार्ट केलेलं आहे आणि या चॅप्टर मध्ये आपण ह्यूमन आय नावाचा पॉइंट लास्ट लेक्चर मध्ये काय केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. तरी सुद्धा मी ह्यूमन आय बद्दल त्याच्याशी रिलेटेड जे डिफेक्ट्स आहेत, म्हणजे ह्यूमन बीइंग मध्ये कुठल्याही गोष्टीला विजन करण्यासाठी, कुठल्याही गोष्टीला बघण्यासाठी जे वेगवेगळे डिफेक्ट्स आपण म्हणणार, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे काही प्रॉब्लेम्स की ज्यांच्यामुळे ह्यूमन बीइंग एखाद्या वस्तूला बघू शकतो किंवा बघू शकत नाही, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स कोणकोणते आहेत ह्यूमन बीइंग मध्ये प्रेझेंट असणारे, हे या लेक्चर मध्ये आपण काय करणार, एक्सप्लेन करणार. पण त्यासाठी अगोदर आपण हे एक्सप्लेन करणार की कुठल्याही ह्यूमन बीइंगला जर एखाद्या ऑब्जेक्टला बघायचं आहे तर तो कशा पद्धतीत त्याला बघू शकतो याबद्दलचा पॉइंट आपल्याला सुरुवातीला सांगायचा आहे. आणि यानंतरचे नेक्स्ट जे 3 वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स आहे ह्यूमन बीइंग मध्ये, त्याबद्दलचे पॉइंट आपण काय करणार, एक्सप्लेन करणार. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्यूमन आय, आपण इथे ह्यूमन आयची डायग्राम काढलेली आहे. हे लास्ट लेक्चर मध्ये हा पॉइंट झालेला आहे. मग कुठल्याही ऑब्जेक्टला जर बघायचं असेल तर त्या ऑब्जेक्ट पासून येणारे जे लाईट रेज असतील, ते लाईट रेज आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या आईज मध्ये काय करतात, एंटर करतात. आणि आपल्या डोळ्यांमध्ये ते एंटर केल्यानंतर ते प्युपिल मधून पास होऊन रेटिनावरती काय करतात, इन्सिडेंट होतात. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही ऑब्जेक्टची इमेज किंवा कोणत्याही ऑब्जेक्टला आपण तेव्हाच बघू शकतो जेव्हा तो जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून निघणारे रे ऑफ लाईट आपल्या डोळ्याच्या रेटिना पर्यंत पोहोचले. म्हणजे लाईट रेज जर रेटिना पर्यंत पोहोचले तर ह्यूमन बीइंग ऑब्जेक्टला काय करू शकतो, बघू शकतो. आणि लाईट रेज जर रेटिना पर्यंत पोहोचले नाही तर कुठलाही ह्यूमन बीइंग त्या ऑब्जेक्टला प्रॉपरली किंवा क्लिअरली बघू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण हे प्युपिल घेतलेलं आहे ह्यूमन आय, आणि हे प्युपिल इथं आपण इंडिकेट केलेलं आहे की ज्यामधून लाईट रेज काय करतो, एंटर करतो. सपोज एखाद्या ऑब्जेक्ट पासून लाईट रेज एंटर केला आणि तो कोणावरती इन्सिडेंट होता, विद्यार्थी मित्रांनो, रेटिना. जेव्हा लाईट रेज हा एंटर केल्यानंतर रेटिनावरती इन्सिडेंट होणार, तेव्हाच आपल्याला ऑब्जेक्ट व्यवस्थितपणे, प्रॉपरली, क्लिअरली काय होते, दिसते. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला बघण्यासाठी लाईट रेज कुठं पडायला पाहिजे, रेटिनावरती, आईजच्या, ते इन्सिडेंट व्हायला पाहिजे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, जे वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट आहेत ते डिफेक्ट कोणकोणते आहेत तर बघा, लक्ष द्या. ह्यूमन बीइंग मध्ये जे 3 डिफेक्ट्स आहे, पहिल्याचं नाव आहे मायोपिया किंवा नियर साइडेडनेस. म्हणजे या डिफेक्ट मध्ये ह्यूमन बीइंगला जवळच्या वस्तू किंवा जवळच्या गोष्टी इझिली, क्लिअरली दिसतात, पण दूरवरच्या वस्तू प्रॉपरली दिसत नाहीत. त्याचं नाव काय, नियर साइडेडनेस. बऱ्याचशा लोकांमध्ये हा प्रॉब्लेम राहतो की त्यांना, काही लोकांना जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही. काही लोकांना दूरच्या वस्तू दिसतात तर जवळच्या वस्तू दिसत नाही. आणि जे म्हातारे लोक असतात, जे ओल्ड एज पर्सन्स आहेत, अशा लोकांना जवळचे दिसत नाही, दूरचे दिसत नाही. तो आजार म्हणजे कोणता, प्रिस्बायोपिया. म्हणजे फर्स्ट जो डिफेक्ट आहे तो कोणता, मायोपिया, म्हणजे नियर साइडेडनेस. याचा अर्थ असा, जवळच्या वस्तू दिसतील, दूरच्या दिसणार नाही. सेकंड आहे हायपरमेट्रोपिया, म्हणजेच फार साइडेडनेस, म्हणजे दूरच्या वस्तू दिसतील तर जवळच्या दिसणार नाही. आणि ओल्ड एज पर्सन मध्ये जो तिसरा डिफेक्ट राहतो त्याचं नाव राहतो प्रिस्बायोपिया. हा प्रिस्बायोपिया म्हणजेच त्या पर्टिक्युलर ह्यूमन बीइंगला, काही लोकांना जवळच्याही वस्तू दिसत नाही तर दूरच्याही वस्तू दिसत नाही. हे मेनली अशा प्रकारचा जो डिफेक्ट आहे हा ओल्ड एज पर्सन, म्हाताऱ्या लोकांमध्ये हा आजार आपल्याला दिसतो. मग आपण सुरुवातीला मायोपिया म्हणजे नियर साइडेडनेस. मग नियर साइडेडनेस तर पॉइंट शिकत असताना आपण म्हणणार की नियर बाय ऑब्जेक्ट्स सीन क्लिअरली. नियर बाय ऑब्जेक्ट्स आपल्याला क्लिअरली दिसतात. बघा, सपोज हा ऑब्जेक्ट जवळ आहे, मग इथून निघणाऱ्या ज्या लाईट रेज आहेत त्या फर्स्ट लाईट रेज या लेन्सच्या सर्वात वरच्या एजला आपण कन्सिडर केली, आणि ही लेन्स इथं, लाईट रेज इथं इन्सिडेंट झाली. मग आपल्याला माहित आहे की कॉन्व्हेक्स लेन्स लाईट रेजला काय करते, रिफ्रॅक्ट करते, आणि रिफ्रॅक्ट करून कुठून पास करते, फोकस. मग विद्यार्थी मित्रांनो, सध्या फोकस कोणाच्या वरती आहे, रेटिना.
मग ऑब्जेक्ट जर जवळ आहे तर त्याचे लाईट रेज रिफ्रॅक्ट होऊन कोणापर्यंत पोहोचले, रेटिना पर्यंत पोहोचले. जेव्हा लाईट रेज रेटिनावरती पोहोचतात तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतो. मग जेव्हा ऑब्जेक्ट नियर बाय आहे तेव्हा आपल्याला क्लिअरली ऑब्जेक्ट दिसत आहे. पण आता सेकंड केस कन्सिडर करा. हा ह्युमन आय आहे. आता लाईट रेज एकमेकांना पॅरलल आहेत. लाईट रेज एकमेकांना पॅरलल कधी येतात, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट कसा असेल, व्हेरी लार्ज डिस्टन्स. ऑब्जेक्ट जर लार्ज डिस्टन्स असेल तर लाईट रेज एकमेकाला कशा येतील, पॅरलल. जेव्हा पॅरलल येतात तेव्हा त्यांची कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त असल्यामुळे हे लाईट रेज रिफ्रॅक्ट होतात आणि ते इन फ्रंट ऑफ द रेटिना एकमेकांना काय करतात, इन्सिडेंट होतात. रेटिना कुठे आहे मित्रांनो, इथं, आणि लाईट रेज इन्सिडेंट कुठे झाले, इथं. याचा अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला दिसण्यासाठी लाईट रेज कोणाच्यावरती इन्सिडेंट व्हायला पाहिजे, रेटिना. पण हे रेटिनावरती इन्सिडेंट होत आहे का, नाही. लाईट रेज कुठे इन्सिडेंट होत आहे, इथं होत आहे. मग याचा अर्थ असा की ह्युमन बिईंग मध्ये हा जो ह्युमन आय आहे यामध्ये ऑब्जेक्ट क्लिअरली दिसणार नाही. कुठचा, जर ऑब्जेक्ट फार दूर असेल तर. म्हणजेच आपण असं म्हणणार की नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत आहे. का दिसत आहे, कारण त्याचे रिफ्रॅक्टेड रेज कोणावरती इन्सिडेंट होत आहे, रेटिना. पण जर ऑब्जेक्ट दूर असेल, फार असेल, तर तेव्हा लाईट रेज एकमेकाला पॅरलल येतात आणि रिफ्रॅक्ट होऊन कुठं इन्सिडेंट होतात, इन फ्रंट ऑफ द रेटिना, रेटिनाच्या समोर. म्हणून त्या ऑब्जेक्टला ह्युमन आय प्रॉपरली बघू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हटलं की नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतात, पण फार ऑब्जेक्ट किंवा डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट डज नॉट सीन क्लिअरली. कोणामध्ये, मायोपियामध्ये. मग याचा असं का होते, तर विद्यार्थी मित्रांनो ह्युमन आय मध्ये इथं बघा लेन्स आहे आणि लेन्सच्या वरती हे जे ब्लू कलरने लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहेत याला म्हणतात सिलियरी मसल. मग ह्या सिलियरी मसल्स जर प्रॉपरली रिलॅक्स झाले नाही, जेव्हा ह्या सिलियरी मसल स्ट्रेच होतात तेव्हा या लेन्सला सुद्धा असे ओढतात आणि लेन्स जर स्ट्रेच झाली तर ते कशी बनते, फ्लॅट. ती जर फ्लॅट बनली तर त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर कशी राहते, हाय. मग कॉन्व्हर्जिंग पॉवर हाय असल्यामुळे ते जे लाईट रेज आहेत ते रेटिनावर पोहोचण्याच्या अगोदरच इथं काय होतात, एकमेकांना इंटरसेक्ट करतात. बघा इथं. म्हणून त्या ह्युमन बिईंगला फार म्हणजे डिस्टन्स वरचे ऑब्जेक्ट प्रॉपरली दिसत नाही. म्हणजे मेन प्रॉब्लेम कोणाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, सिलियरी मसल्स. हा मेन प्रॉब्लेम. मग याला क्लिअर कसं करायचं, तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर इथं एक कॉन्केव्ह लेन्स यूज केली, बघा लक्ष द्या व्यवस्थित, महत्वाचा पॉइंट आहे. काय यूज केली, कॉन्केव्ह लेन्स. आता आपल्याला माहित आहे की कॉन्केव्ह लेन्स स्वतःचे जे लाईट रेज आहेत ते लाईट रेज ला काय करते, रिफ्रॅक्ट करते. पण ते कशी करते, एकमेकांपासून दूर रिफ्रॅक्ट करते, म्हणजे डायव्हर्ज करते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे जे लाईट रेज आहेत हे इन्सिडेंट होतील या एज वरती. आता इथं आलेले लाईट रेज हे बरोबर जेव्हा रिफ्रॅक्ट होतील कॉन्व्हेक्स लेन्स पासून परत, तेव्हा ते कुठं पोहोचतील, रेटिनावर. म्हणजे बघा जेव्हा आपण कॉन्केव्ह लेन्स यूज केली तेव्हा हे जे लाईट रेज इन फ्रंट ऑफ द रेटिना एकमेकांना इंटरसेक्ट करत होते, तेव्हा कॉन्केव्ह लेन्स यूज केलेले लाईट रेज कसे झाले, डायव्हर्ज झाले, एकमेकांपासून दूर गेले. मग दूर गेले आणि कोणावरती परत इन्सिडेंट झाले, कॉन्व्हेक्स लेन्स जे आपल्या डोळ्यांच्या आतमध्ये आहे. मग त्या कॉन्व्हेक्स लेन्स पासून परत काय झाले, ते कॉन्व्हर्ज झाले. मग कुठं भेटले विद्यार्थी मित्रांनो, ते रेटिना. म्हणजे प्रॉपर पॉवर वाली, म्हणजे जे पॉवर ऑफ लेन्स असते ते जर प्रॉपरली यूज केली कॉन्केव्ह लेन्स, तर आपल्याला हा प्रॉब्लेम का होतो, सॉल्व्ह होतो. म्हणजे या प्रॉब्लेमला, मायोपियाला सॉल्व्ह करण्यासाठी कोणती लेन्स यूज करावी लागते, कॉन्केव्ह लेन्स ही यूज करावी लागते. एवढं समजलं. मग आता मायोपिया झाल्यानंतर नेक्स्ट पॉइंट कोणता, हायपरमेट्रोपिया. मग विद्यार्थी मित्रांनो हा असा एक डिफेक्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसतात पण जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसत नाही. बघा आता जर ऑब्जेक्ट डिस्टिंक्ट असेल, दूर असेल, तर रे ऑफ लाईट एकमेकाला कसे येतील, पॅरलल. आफ्टर रिफ्रॅक्शन दे मीट ऍट द रेटिना. रेटिनावर भेटले म्हणजे प्रॉपरली ऑब्जेक्ट काय दिसेल आपल्याला, क्लिअरली तो दिसेल. सेकंड केस, आता ऑब्जेक्ट जर नियर बाय असेल, जवळपास असेल, तर विद्यार्थी मित्रांनो लाईट रेज जे आहेत त्या या पॉइंट पासून निघतील आणि कोणावरती इन्सिडेंट होतील, कॉन्व्हेक्स लेन्स. मग आफ्टर रिफ्रॅक्शन the light rays converge at a point
बिहाइंड रेटिना, म्हणजे रेटिनाच्या मागच्या साईडने ते काय होतात एकमेकांना इंटरसेक्ट करतात. म्हणजे अशा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रॉपरली ऑब्जेक्ट दिसणार नाही जर तो कुठं असेल नियर बाय असेल तर. म्हणजे बघा डिस्टिंग्विश बिटवीन म्हणून जर तुम्हाला या पॉइंटला लिहायचं झालं तर इथं तुम्ही लिहू शकता की नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतात, म्हणजे आपण क्लिअरली व्ह्यू करू शकतो. इथं फार ऑब्जेक्ट्स किंवा डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली व्ह्यूज. त्यानंतर इथं कोणाला बघू शकत नाही, फार ऑब्जेक्ट दूरच्या ऑब्जेक्टला बघू शकत नाही, इथं जवळच्या ऑब्जेक्टला आपण बघू शकत नाही. इथं इमेज तयार होते इन फ्रंट ऑफ द रेटिना, इथं इमेज तयार होते बिहाइंड द रेटिना, रेटिनाच्या त्या साइड. इथं कोणती लेन्स यूज केली जाते कॉन्केव्ह, इथं कोणती लेन्स यूज केली जाते कॉन्व्हेक्स. मग कशा पद्धतीत ते काम करते बघा विद्यार्थी मित्रांनो. सपोज आपण इथं जर एक कॉन्व्हेक्स लेन्स यूज केली, कॉन्व्हेक्स लेन्स, तर या कॉन्व्हेक्स लेन्स पासून ऑलरेडी हे लाईट रेज काय होतील रिफ्रॅक्ट होतील इथपर्यंत, इथपर्यंत आले. आता परत ते दुसरी कॉन्व्हेक्स लेन्स त्याला काय करेल रिफ्रॅक्ट करेल आणि कुठपर्यंत पोहोचवेल रेटिना. म्हणजे प्रॉपर पॉवर ऑफ लेन्स वाली जर कॉन्व्हेक्स लेन्स आपण यूज केली तर आपल्याला हा प्रॉब्लेम काय होतो सॉल्व्ह होतो. म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्ही मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया किंवा नियर साइडेडनेस फार साइडेडनेस असे जे पॉइंट आहे याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीनचा क्वेश्चन येत असते तर तो सुद्धा तुम्ही लिहू शकता, किंवा सेपरेट पॉइंट आला तो सुद्धा तुम्ही काय करू शकता लिहू शकता. आता राहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रिस्बायोपिया, तर ओल्ड एज पर्सन्स मध्ये सिलिअरी मसलचे फंक्शनिंग जे राहतात ते प्रॉपरली ते कॅरी आउट करत नाहीत, त्यामुळे जे लेन्स आहे ते प्रॉपरली रिलॅक्सही होत नाही आणि प्रॉपरली स्ट्रेचही होत नाही. त्यामुळे अशा ओल्ड एज पर्सन्सला विद्यार्थी मित्रांनो नियर बाय ऑब्जेक्ट सुद्धा क्लिअरली दिसत नाही आणि फार ऑब्जेक्ट जे दूरवरती असतील डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट ते सुद्धा प्रॉपरली दिसत नाही. मग असे जे प्रॉब्लेम आहे हे कोणामध्ये येत असतात तर ओल्ड एज पर्सन्स मध्ये ड्यू टू नॉन फंक्शनिंग किंवा इनसफिशियंट फंक्शनिंग ऑफ द सिलिअरी मसल्स, असे यामध्ये प्रॉब्लेम येतात. अशा पद्धतीमध्ये आपण जे डिफेक्ट्स ऑफ विजन आहे हा पॉइंट काय केला क्लिअर केला.